थर्मोडायनॅमिक्सच्या या 4th चॅप्टरमध्ये आज आपण बघणार आहोत हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. तर सर्वप्रथम इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते आपण बघूयात. इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम disordered motion of the molecules of a system. We know that solid, liquid and gas consist of molecules. In case of gases and liquids, molecules are in the state of motion. In liquid and gases, these molecules are in random disordered motion, due to which they possess kinetic energy. This energy possessed by molecules due to their motion, random motion, disordered motion. Random means different molecules are moving along different directions with different velocities. वेगवेगळे मॉलिक्युल्स हे वेगवेगळ्या व्हेलॉसिटीनं वेगवेगळ्या दिशेला जात असतात. त्यामुळे ह्या मॉलिक्युल्सकडे कायनेटिक एनर्जी असते. ही एनर्जी म्हणजे त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी. फॉर अन आयडियल मोनोॲटॉमिक गॅस such as argon, the internal energy is just the translational kinetic energy of the atoms having a linear motion. जे मोनोॲटॉमिक गॅस असतात, उदाहरणार्थ ॲरोगॉन. मोनोॲटॉमिक गॅस म्हणजे काय की ज्या गॅसच्या मॉलिक्युल्समध्ये एकच ॲटम असतो त्यांना मोनोॲटॉमिक गॅस म्हणतात. काय डायॲटॉमिक असतात, उदाहरणार्थ हायड्रोजन. हायड्रोजनचा जो एक मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये 2 ॲटम्स असतात. काही ट्रायॲटॉमिक असतात, उदाहरणार्थ वॉटर H2O म्हणजे 2 हायड्रोजनचे आणि 1 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असतो. तर मोनोॲटॉमिक गॅसमध्ये काय होतं, जी इंटरनल एनर्जी असते ती इंटरनल एनर्जी कायनेटिक एनर्जीमधून येते गॅसमध्ये. तर ती फक्त ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते, प्युअरली ट्रान्सलेशनल. कारण त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असतात. त्यांना रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम नसते आणि व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण नसते. त्यामुळे व्हायब्रेशनल आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी मोनोॲटॉमिक गॅसकडे नसते. परंतु काही ठिकाणी की जे समजा पॉलिॲटॉमिक गॅस असतील, फॉर अ पॉलिॲटॉमिक गॅस सच ॲज कार्बन डायऑक्साईड. पॉलिॲटॉमिक म्हटल्यानंतर डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक अशा प्रकारचे की ज्याच्यामध्ये ज्या मॉलिक्युल्समध्ये 2, 3, 4, 5 ॲटम्स आहेत असे मॉलिक्युल्स. फॉर अ पॉलिॲटॉमिक गॅस सच ॲज कार्बन डायऑक्साईड we consider rotational and vibrational kinetic energy of the molecules in addition to their translational kinetic energy. म्हणजे हे जे बघा या ठिकाणी जे पॉलिॲटॉमिक गॅस असतात त्यांच्यामध्ये ट्रान्सलेशनल बरोबर रोटेशनल पण असते. म्हणजे ते जे मॉलिक्युल्स असतात डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, त्यांना रोटेशनल मोशन पण असते आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असते. मॉलिक्युल्स असे व्हायब्रेट होत असतात स्वतःभोवती. तर त्यामुळं त्यांना ती ट्रान्सलेशनलच्या सोबत रोटेशनल, व्हायब्रेशनल ही कायनेटिक एनर्जी पण असते आणि त्यामुळे ती सगळी मिळून इंटरनल एनर्जी होते. म्हणजे थोडक्यात मोनोॲटॉमिक गॅसमध्ये आपण म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी फक्त ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीमुळं आहे. तर पॉलिॲटॉमिक गॅसमध्ये आपण असं म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे मॉलिक्युल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात ते आहे. त्याच वेळी मॉलिक्युल स्वतःभोवती फिरत असतात, रोटेशनल कायनेटिक एनर्जी पण आहे. त्याचवेळी व्हायब्रेशनल पण आहे, हे मॉलिक्युल्स स्वतःभोवती व्हायब्रेट होत असतात. तर ह्या सगळ्यांची मिळून ती टोटल कायनेटिक एनर्जी होईल. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ती सगळ्यांची मिळून जी होईल ती त्या पॉलिॲटॉमिक गॅसची इंटरनल एनर्जी असते. आणि आणखी या ठिकाणी असं म्हटलं आहे पहा, इन केस ऑफ लिक्विड्स अँड सॉलिड्स वी नीड टू कन्सिडर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस अमंग्स देम. सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये काय होतं, मॉलिक्युल्स जवळजवळ असतात आणि त्यामुळं त्यांच्या मोशनमुळं म्हणजे व्हायब्रेशनल असेल, रोटेशनल मोशनमुळं कायनेटिक एनर्जी असेल. परंतु त्याचवेळी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण असतं आणि अट्रॅक्शनमुळं पोटेन्शियल एनर्जी तयार होते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं. त्यामुळं सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये त्यांना कायनेटिक एनर्जीसोबत पोटेन्शियल एनर्जी पण असते. आणि ही दोन्ही मिळून कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी मॉलिक्यूलची जी आहे
त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी. याला इंटरनल एनर्जी हा शब्द कसा पडला, तर एनर्जी कसं असते की उदाहरणार्थ समजा कन्सिडर करा की तुम्ही एक बॉल ग्राउंडवर ठेवलेला आहे फुटबॉल आणि तो रेस्टमध्ये आहे. आता तो मोशनमध्ये नसल्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी नाही, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी 0 आहे. त्याच पद्धतीने समजा आपण एखादा ग्लास, पाण्याने भरलेला ग्लास टेबलवर ठेवला, तर तो ग्लाससुद्धा रेस्टमध्ये आहे, ते पाणीसुद्धा रेस्टमध्ये आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार की त्या ग्लासची, त्या पाण्याची कायनेटिक एनर्जी 0 आहे. परंतु हे एक्सटर्नली झालं. बाहेरून पाहिल्यानंतर आपल्याला ते पाणी शांत दिसतं आणि मोशन दिसत नाही, म्हणजे आपण म्हणणार की कायनेटिक एनर्जी 0 आहे. परंतु जेव्हा तुम्ही मॉलिक्युलर लेवलला ते बघता तेव्हा ते जे मॉलिक्युल्स असतात ते सगळे रँडम मोशनमध्ये असतात आणि त्यामुळे त्या मोशनमुळे त्या मॉलिक्युल्सकडं कायनेटिक एनर्जी असते आतल्या आत, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. हा इंटरनल एनर्जी शब्द त्यामुळेच पडला. म्हणजे एक्सटर्नली जरी एनर्जी आपल्याला दिसत नसली, मोशन दिसत नसली, तरी वॉटरमध्ये, लिक्विडमध्ये आतमध्ये सगळे मॉलिक्युल्स हे मोशनमध्ये असतात आणि म्हणून त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. ज्या पद्धतीने आपलं शरीर बाहेरून स्थिर दिसत असलं तरी आतून रक्तप्रवाह चालू असतो, वेगवेगळ्या रिॲक्शन्स चालू असतात, वेगवेगळे ऑर्गन्स आपले फंक्शन करत असतात, त्यांचं कार्य चालू असतं, म्हणजे त्यांच्याकडे आतमध्ये एनर्जी असते, त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. त्याच पद्धतीने कुठल्याही सिस्टीममध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस इंटरनल एनर्जी असते आतमध्ये, आणि ती इंटरनल एनर्जी ही टेम्परेचरवर डिपेंड असते. तर लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये इंटरनल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमुळं आहे. गॅसेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी नाही का, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे निग्लिजिबल असतात आणि फोर्सेस कमी असतील तर त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी होत नाही. परंतु सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये मात्र इंटरमॉलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल नसतात, त्यामुळे त्यांच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते आणि व्हायब्रेशनल किंवा रोटेशनल मोशन असेल तर त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी पण असते. अशा पद्धतीने जी टोटल एनर्जी असते गॅस मॉलिक्युल्सला त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी, कारण ती मॉलिक्युल्समध्ये असते, त्या गॅसच्या किंवा त्या सिस्टीमच्या आतल्या आत असते, म्हणून त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी. आता या फिगरमध्ये बघा, इथं सॉलिड मॉलिक्युल्स आहे, त्यांचं व्हायब्रेशन सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडं व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी आहे. या फिगरमध्ये बघा मॉलिक्युल स्वतःभोवती फिरतात, त्यामुळे त्यांच्याकडं रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. या फिगरमध्ये बघा, ह्या 2 फिगरमध्ये हे मॉलिक्युल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात, म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन सुरू आहे. या ट्रान्सलेशनल मोशनमुळे त्यांच्याकडे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे ही टोटल कायनेटिक एनर्जी कोणती का असे ना, ती ट्रान्सलेशनल असेल, व्हायब्रेशनल असेल, रोटेशनल असेल. त्याच्या व्यतिरिक्त सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जिथं फोर्स असेल तिथं पोटेन्शियल एनर्जी असते, त्यामुळे ह्या मॉलिक्युल्सकडे पोटेन्शियल एनर्जी असते. ही सगळी मिळून जी काय एनर्जी असते मॉलिक्युलची, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, गॅसेसमध्ये ती नसते पोटेन्शियल एनर्जी, परंतु लिक्विड्स आणि सॉलिड्समध्ये असते ती. तर जी काय असेल पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी सगळी मिळून त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी. त्याच्या नावामध्येच आहे इंटरनल, म्हणजे गॅसच्या आतली किंवा त्या सिस्टीमच्या आतमध्ये असलेली एनर्जी. त्याला आपण एक्सटर्नल म्हणत नाही, कारण एक्सटर्नली आपल्याला ते मोशन दिसतच नाही, म्हणून त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी. त्यानंतर थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय तर ते समजावून घ्या. व्हेरी सिम्पल पार्ट. A thermodynamic system is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with its surrounding. Collection of or group of objects, अनेक वस्तूंचा संग्रह त्याला आपण म्हणतो. किंवा एक सिंगल बॉडी असेल, समजा तुम्ही ग्लासमध्ये वॉटर घेतलं किंवा तुम्ही कुठल्या तरी कंटेनरमध्ये आईस घेतलं किंवा कुठलंही लिक्विड तुम्ही घेतलं, कुठलाही सॉलिड, गॅस, काही जरी तुम्ही घेतलं की जे सराउंडिंगसोबत हीट एक्सचेंज करू शकतं. मग ते कोल्ड्रिंकची बॉटल असेल, समजा तुम्ही कपामध्ये चहा घेतला, तो चहा असेल, किंवा आणखी कोणती एखादी वस्तू गरम करून ठेवलेली आहे, उन्हामध्ये पडलेली एखादी वस्तू आहे, किंवा एखादी वस्तू गरम केलेली तुम्ही आणि ती थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे. या सगळे जे काय असतात त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक सिस्टीम. Anything that is not a part of the system is its surrounding or its environment. जे सिस्टीमचा भाग नाही त्याला सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, वॉटर केप्ट इन अ व्हेसल इज ए सिस्टीम. इन दिस फिगर वॉटर इज टेकन इन ए ग्लास
So this water is a system. The vessel is its boundary. Here vessel means that glass is a boundary, and the atmosphere around it is its surrounding, and the atmosphere around this glass and water, that is its surrounding. Anything around this glass and water, anything means this table, this curtain, the air around this glass and water, that is its surrounding. This system will exchange heat energy with its surrounding. It may either emit the heat energy to the surrounding or receive the heat energy from the surrounding. Thermodynamic systems can be divided into three categories: open system, closed system, and isolated system. Very simple and very easy part. Open system, what do you mean by open system? Any system that exchange heat as well as matter with the surrounding is called as open system. For example, बॉइलिंग वॉटर. ओपन सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम असते की जी आपल्या सराउंडिंगसोबत हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करते. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं, हे पाणी उकळतं, पाणी उकळत असताना त्याची वाफ होते. वाफ म्हणजे मॅटर झालं, कारण तो पाण्याचाच भाग आहे. वाफ होऊन ती वातावरणामध्ये जाते, म्हणजे सराउंडिंगला जाते. म्हणजे जे सिस्टीमचा भाग होतं, वॉटर ही सिस्टीम झाली, आणि वाफ जी झाली ती पाण्यापासूनच झालेली आहे. म्हणजे पाणीच चाललेलं आहे बाहेर, म्हणजे मॅटर चाललेलं आहे, म्हणजे एक्सचेंज झालेलं आहे. सराउंडिंगकडं ती वाफ गेलेली, म्हणजे पाणीच गेलेलं आहे ते वाफेच्या रूपामध्ये. आणि त्याचवेळी हीट पण गेलेली आहे सराउंडिंगमध्ये. ह्या भांड्यामध्ये हीट येते, गरम होतं ते भांडं. गॅस आपण जेव्हा पेटवतो तेव्हा ती हीट मिळते वॉटरला, त्या भांड्याच्या मार्फत ती हवेमध्ये हीट जाते. अशी जी सिस्टीम असते की ज्या सिस्टीममध्ये आणि सराउंडिंगमध्ये मॅटर आणि हीट दोन्हीचं एक्सचेंज होतं, त्याला म्हणतात ओपन सिस्टीम. दुसरी सिस्टीम असते क्लोज्ड सिस्टीम. इन केस ऑफ क्लोज्ड सिस्टीम देअर इज एक्सचेंज ऑफ हीट ओनली, नो मॅटर. फॉर एक्झाम्पल बॉयलर. बॉयलरमध्ये काय असतं, पाण्याची वाफ होते आणि त्यातली फक्त हीट बाहेर घेतली जाते, वाफ नाही. जोपर्यंत व्हॉल्व बंद असतो तोपर्यंत ती वाफ आतमध्येच असते, म्हणजे वाफ बाहेर जाऊ शकत नाही. किंवा प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकर शिट्टी पूर्णपणे बंद असेल प्रेशर कुकरची, आणि तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी शिजायला ठेवलेलं आहे. जेव्हा ती वाफ ज्यावेळी बाहेर येत नसते तोपर्यंत ती क्लोज्ड सिस्टीम आहे. हीट येते कारण ते प्रेशर कुकर गरम होतं, आणि त्या प्रेशर कुकरमधून त्या भांड्यामधून हीट बाहेर जाते वातावरणामध्ये, म्हणजे हीट जाते, परंतु वाफ सुरुवातीला जात नाही. जोपर्यंत वाफ बाहेर पडत नाही तोपर्यंत ती क्लोज्ड सिस्टीम आहे. सो क्लोज्ड सिस्टीम इज दॅट सिस्टीम इन विच ओनली हीट इज एक्सचेंज्ड. देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट ओनली, एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, अँड मॅटर इज नॉट एक्सचेंज्ड. जेव्हा मॅटरचं एक्सचेंज होत नाही, आतला पदार्थ बाहेर जात नाही. म्हणजे तुम्ही बंद भांड्यामध्ये काही अन्न शिजवलं, वाफ बाहेर जात नसेल, वाफ बाहेर जायला चान्स नसेल, तेव्हा ती क्लोज्ड सिस्टीम झाली. हीट जाऊ शकते त्या भांड्याच्यामधून, ती क्लोज्ड सिस्टीम झाली. आणि तिसरी असते आयसोलेटेड सिस्टीम, इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट ॲज वेल ॲज मॅटर. फॉर एक्झाम्पल थर्मास. थर्मास कशासाठी वापरतो आपण, की त्याच्यामध्ये गरम चहा ठेवला तर तो गरमच राहतो बराच वेळ, कारण त्या चहातली हीट बाहेर जात नाही आणि चहाची वाफसुद्धा बाहेर येत नाही. म्हणजेच मॅटर आणि हीट दोन्ही एक्सचेंज होत नाही. किंवा तुम्ही थंड पाणी ठेवलं त्याच्यामध्ये तर ते दिवसभर थंड राहतं, कारण बाहेरची हीट आतमध्ये येत नाही, बाहेरचं मॅटर पण आतमध्ये येत नाही, बाहेरची हवा पण आतमध्ये येत नाही. सो देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट ॲज वेल ॲज मॅटर, देन दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. So the basic difference between these three systems are, in case of open system, both heat and matter is exchanged with surrounding. In case of closed system, only heat is exchanged. There is no exchange of matter between system and surrounding. And third is isolated system, in which नो एक्सचेंज ऑफ हीट ॲज वेल ॲज मॅटर. अशा प्रकारे ह्या सिस्टीमचे 3 प्रकार आहेत. खूप सोपा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. नीट वाचा, समजावून घ्या. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय थर्मोडायनॅमिक प्रोसेस. इट इज ऑल्सो अ व्हेरी सिम्पल पार्ट. इथं तुम्हाला फिगर दिसत आहेत. तर याच्यामध्ये पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला राईस दिसत आहे न शिजवलेला, आणि दुसऱ्या फिगरमध्ये तोच राईस
शिजवलेला तुम्हाला भात दिसत आहे, तर हीच आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. भात शिजवणं, डाळ शिजवणं, पाणी गरम करणं, पाणी तापवणं, यालाच थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणतात. पण सायंटिफिक भाषेमध्ये त्याची डेफिनेशन काय आहे ते समजावून घ्या. थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ अ सिस्टीम. पहिल्यांदा थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपल्याला समजावून घ्यायची असेल तर आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टेट म्हणजे काय ते समजावून घ्यावं लागेल. थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ ए सिस्टीम इज इट्स कंडिशन ॲट ए स्पेसिफिक टाईम that is fully identified by values of a suitable set of parameters known as state variables, state parameters or thermodynamic variables. थर्मोडायनॅमिक स्टेट म्हणजे काय? एखाद्या सिस्टीमची. सिस्टीम म्हणजे काही पण असतं, पाणी असेल, चहा असेल, कोल्ड्रिंक असेल. दिस राईस इज ऑल्सो ए थर्मोडायनॅमिक सिस्टीम, but it has two different states. One is before cooking and second is after cooking. Same rice, but two different thermodynamic states. Thermodynamic state means it is a condition at a specific time that is fully identified by values of suitable set of parameters known as state variables, state parameters or thermodynamic variables. Pressure, volume, temperature, internal energy and the number of moles etc. are called as thermodynamic variables. थर्मोडायनॅमिक स्टेट म्हणजे काय? तर तांदूळ आपण घेतला आहे, तर शिजवण्यापूर्वी ती एक वेळ होती. त्या वेळेला, त्या विशिष्ट वेळेला भात शिजवण्यापूर्वी त्याचं प्रेशर वेगळं होतं, त्याचं व्हॉल्यूम वेगळं होतं. समजा एका वाटीमध्ये तो तांदूळ बसत होता, त्याचं टेम्परेचर कमी होतं, थंड होता, तो शिजवलेला नव्हता. त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी नव्हती, इंटरनल एनर्जी पण कमी होती. ह्या सगळ्या व्हॅल्यूजची ह्या सगळ्या पॅरामीटरची एक व्हॅल्यू होती काहीतरी. पण तो तांदूळ जेव्हा आपण शिजवतो, तोच तांदूळ, तेव्हा त्याचं टेम्परेचर बदलतं, त्याचं प्रेशर बदलतं, त्याचं व्हॉल्यूम बदलतं. शिजवलेला भात तो आता एका वाटीमध्ये बसणार नाही. त्याची इंटरनल एनर्जी बदलते, कारण त्याचं टेम्परेचर गरम होतो तो, म्हणजेच त्याची इंटरनल एनर्जी बदलते. जेव्हा हे पॅरामीटर्स बदलतात, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, तेव्हा ती स्टेट बदलते. थर्मोडायनॅमिक स्टेट म्हणजे एक विशिष्ट अवस्था असते. त्या अवस्थेला एक विशिष्ट प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, नंबर ऑफ मोल्स वगैरे असतात. त्याच्यावरती स्टेट ठरते. यापैकी एखादं बदललं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, नंबर ऑफ मोल्स वगैरे, तर ती स्टेट बदलते. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा आपलं शरीर असतं, तर आपल्या शरीराची पण एक अवस्था असते, एक स्टेट असते. ती कशावर ठरते? तर आपलं वजन किती, आपलं ब्लड प्रेशर किती, आपल्या शरीराचं टेम्परेचर किती, आपल्या शरीरामध्ये HB किती, आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती, असे सगळे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. त्यांना व्हेरिएबल्स म्हणा किंवा स्टेट पॅरामीटर्स म्हणा किंवा थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणा. आपल्या शरीराच्या स्टेट्ससाठी सुद्धा हे पॅरामीटर्स असतात. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीराची स्टेट बदलते. म्हणजे आपल्या शरीराची स्टेट ही आजारी पडण्यापूर्वी वेगळी असते, आजारी पडल्यानंतर वेगळी असते. समजा एखाद्याला कोरोना झाला तर त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्याचं ब्लड प्रेशर कमी जास्त होतं, त्याच्या शरीराचं टेम्परेचर वाढतं. त्या पद्धतीने ती स्टेट बदलते. म्हणजे त्या आपल्या शरीराचं टेम्परेचर किती, आपल्या शरीराचं आकारमान किती, वस्तुमान किती, वजन किती, ब्लड प्रेशर किती, ह्या सगळ्या स्टेट्सवरती आपल्या शरीराची अवस्था ठरते. तसंच एखादी सिस्टीम असेल, डाळ असेल, वॉटर असेल किंवा हे तांदूळ असेल, तर त्याचं प्रेशर काय, त्याचं व्हॉल्यूम काय, त्याच्यानुसार प्रत्येकाची एक स्टेट असते. त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक स्टेट. नाव व्हेनेवर धिस थर्मोडायनॅमिक स्टेट चेंजेस, thermodynamic state changes means what happens, any one of these parameters, pressure, volume, temperature, internal energy, number of moles changes, then that is called as thermodynamic process. So thermodynamic process is nothing but change in thermodynamic state.
जेव्हा ती अवस्था बदलते टेम्परेचर व्हॉल्यूम वगैरे तेव्हा त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ अ सिस्टीम इज चेंज्ड. थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज झाली म्हणजे काहीतरी बदललं, प्रेशर बदललं, व्हॉल्यूम बदललं. उदाहरणार्थ आपण समजा डाळ शिजवतो अशा पद्धतीने. शिजवण्यासाठी आपण काय करतो, पाण्यामध्ये डाळ टाकलेली असते, तूर डाळ वगैरे, त्याला आपण हीट देतो. तर शिजवण्यापूर्वी ती जी डाळ असते तूर डाळीचं टेम्परेचर कमी असतं, त्याचं व्हॉल्यूम कमी असतं, पाणी आणि ते मिक्सचर जे आहे त्याचं कमी असतं, प्रेशर वेगळं असतं. पण जेव्हा आपण हीट देतो तेव्हा बघा त्याचं व्हॉल्यूम वाढत चाललेलं आहे, त्याचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, त्याची इंटरनल एनर्जी वाढलेली आहे. आता ती शिजल्यानंतर डाळ जी आहे त्याचं व्हॉल्यूम पण वाढतं. तर या सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणजेच थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज झालेली आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर वगैरे बदलणं, त्यालाच म्हणतात थर्मोडायनॅमिक प्रोसेस. So thermodynamic process is nothing but change in thermodynamic state due to change in either pressure, temperature, volume, internal energy, number of moles, etc. Now about this heat, what do you mean by heat? आता heat म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण समजावून घेऊ. Heat is a form of energy that can be transferred from one object to another object or even created at the expense of the loss of other form of energies. Heat ही अशा प्रकारची एक एनर्जी आहे की जी एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे ट्रान्सफर करता येते किंवा ती निर्माण पण करता येते. पण निर्माण करण्यासाठी दुसरी कुठली तरी एनर्जी नष्ट करावं लागेल. म्हणजेच थोडक्यात हीट एनर्जी आपल्याला कुठल्या तरी एनर्जीमधून हीट एनर्जी आपल्याला कन्व्हर्ट करता येते. आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहीत आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. म्हणजे हीट आपण निर्माण करत नाही तर दुसरी कुठली तरी एनर्जी आपण हीटमध्ये कन्व्हर्ट करत असतो. उदाहरणार्थ कोळसा जाळून आपण हीट तयार करू शकतो किंवा कागद जाळूनसुद्धा आपण हीट तयार करू शकतो. गॅस जाळून आपण हीट तयार करू शकतो. डिझेल, पेट्रोल याचं ज्वलन होतं तेव्हा हीट एनर्जी तयार होते. तर अशा पद्धतीने किंवा हीटरमध्ये गिझर असतं, त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रिक एनर्जी असते, त्याच्या सहाय्यानं आपण हीट निर्माण करतो. इस्त्री असते, इस्त्री गरम होते म्हणजे हीट तयार होते. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीटमध्ये रूपांतर होतं. तर हीट एका फॉर्ममधून म्हणजे दुसरी कुठली तरी एनर्जी हीटमध्ये कन्व्हर्ट करता येते किंवा हीट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करता येते. आता ते हीट ट्रान्सफरचे 3 प्रकार आपण पाहिले, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. म्हणजे हीट ट्रान्सफर कंडक्शनच्या मार्फत होऊ शकते, हीट ट्रान्सफर कन्व्हेक्शनच्या मार्फत होऊ शकते, हीट ट्रान्सफर रेडिएशनच्या मार्फत होऊ शकते. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी जाणार नाही. हा रॉड आहे, एक एंड गरम केले की दुसरं पण गरम होतं म्हणजे हीट ट्रान्सफर होते. एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे हीट जाते. तर हीट म्हणजे ऊर्जेचं एक रूप आहे की जे एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडं जात असतं. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग, इट्स एन्व्हायरमेंट ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स दॅट एक्झिस्ट बिटवीन द टू. इट इज डिनोटेड बाय क्यू. बोर्ड बुकमध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे हीटची. हीट म्हणजे काय, इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे हीट कधी ट्रान्सफर होते, जेव्हा 2 पॉईंटमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तेव्हा. हा रॉड हातामध्ये आपण धरलेला आहे. जेव्हा आपण ह्या एका एंडला हीट देतो तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं, दुसऱ्या एंडचं टेम्परेचर कमी असतं, तेव्हा टेम्परेचर डिफरन्स निर्माण होतं आणि जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडं हीट जाते. ही जी एनर्जी जाते जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडं, ती एनर्जी म्हणजेच हीट असते. आणि ती हीट आपण इथून पुढं क्यू ह्या लेटरनी डिनोट करणार आहोत. सो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट वेअर देअर इज ए टेम्परेचर डिफरन्स. हीट इज वन ऑफ द एसेन्शियल फॉर्म्स ऑफ एनर्जी फॉर द सर्वायवल ऑफ लाईफ ऑन अर्थ. इट प्लेज ए सिग्निफिकंट रोल इन अवर लाईव्स. हीट ही अत्यंत आवश्यक असलेली अशा प्रकारची एनर्जी आहे पृथ्वी तलावरती. आपल्याला जिवंत राहण्यासाठी हीटची गरज आहे. हीटशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. इट प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन अवर लाईव्ज. आपल्या जीवनामध्ये हीट, उष्णता, हीट एनर्जी ही फार महत्त्वाची भूमिका निभावते. सूर्यप्रकाश नसता आपल्याला पृथ्वीवरती जी हीट मिळते सूर्यापासून मिळते. जर ती हीट आपल्याला सूर्यापासून मिळाली नसती, आपला ग्रह किंवा आपली पृथ्वी सूर्यापासून अजून खूप लांब असती, जिथपर्यंत सूर्यप्रकाश फार कमी पोहोचला असता, तर एवढी थंडी असती की आपण जिवंत राहू शकलो नसतो.
तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी हीटची गरज आहे. रोजच्या जीवनामध्ये बघा, इस्त्री करण्यासाठी किंवा कुकिंगसाठी, अन्न शिजवण्यासाठी आता आपण गॅस वापरतो, हीटची गरज आहे. सकाळी अंघोळ करण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागतं. इस्त्रीसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा, म्हणजे मोटरसायकल चालवायची असेल तर तुम्हाला हीट लागते. कारण जेव्हा पेट्रोल डिझेल जळतं तेव्हा हीट तयार होते आणि त्या हीटमुळं ते इंजिन काम करतं. रिक्रिएशनमध्ये सुद्धा हीटची आपल्याला गरज पडते किंवा त्या हीटचा आपल्याला उपयोग होतो. पाऊस पडणं असेल किंवा हवा सुटते, वादळ सुटतं, वारा सुटतो, हे सगळं जे आहे ना टेम्परेचर डिफरन्समुळं, हीटमुळं तयार होतं. दिस फॉर्म ऑफ एनर्जी ऑल्सो प्लेज व्हायटल रोल इन नेचर. निसर्गामध्ये सुद्धा ही हीट जी आहे एनर्जीचं एक रूप आहे. फार महत्त्वाची भूमिका ती हीट, ती उष्णता निभावत असते. द ऑकरन्स ऑफ द विंड, म्हणजे हवा जी सुटते ना ती हीटमुळंच आहे. जेव्हा टेम्परेचर डिफरन्स निर्माण होतं वातावरणामध्ये तेव्हा त्याच्यामुळं प्रेशर डिफरन्ससुद्धा निर्माण होतं आणि मग जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे हवा जाते, वाहते. रेन, पाऊस जो पडतो, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की पाऊस पडतो. कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी टेम्परेचर बदलावं लागतं वातावरणाचं, म्हणजे त्या वातावरणातली हीट कमी जास्त व्हावी लागते. म्हणजेच हीट, पाऊस पडण्यामध्ये हीटची भूमिका महत्त्वाची आहे. चेंज ऑफ सीझन, जो सीझन बदलतो ना, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे ऋतू, त्याच्यामध्ये हीट एनर्जी, टेम्परेचर हे फार महत्त्वाची भूमिका निभावतं. चेंज ऑफ सीझन एट्सेट्रा इज ऑल डिपेंडंट ऑन ग्रॅडियंट क्रिएटेड ड्यू टू अनइव्हन हीटिंग ऑफ डिफरंट रिजन्स. जे पृथ्वीवरती जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे वेगवेगळे रिजन्स आहेत, जे वेगवेगळे भाग आहेत, त्याच्यामध्ये जे अनइव्हन हीटिंग होतं, म्हणजे कमी जास्त टेम्परेचर होतं, त्याच्यामुळे जे कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात. बघा, इथं पाऊस पडताना दिसतोय किंवा हवा सुटते, ते सगळं हे हीटमुळं होतं, टेम्परेचर डिफरन्समुळे होत असतं. कन्सिडर दिस वॉटर टेकन इन अ ग्लास. दॅट वॉटर इज अ सिस्टीम. Its temperature is suppose Ts and temperature of surrounding is suppose TE. E for environment and S for system. So temperature of system is Ts and temperature of surrounding is TE. If there is a temperature difference, then there will be heat flow. If temperature of water is greater than temperature of surrounding, that means if Ts is greater than TE, then heat will flow from this water to this surrounding. If the temperature of water is less than temperature of surrounding, then heat will flow from surrounding to water. If the temperature is same, then there will be no flow of heat either from water to surrounding or surrounding to water. When the energy is transferred to a system from its environment, it is positive. We say that system gains or absorbs energy. फार महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम्स सोडवताना लक्षात ठेवा. जेव्हा हीट ही एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे जाईल, म्हणजे बाजूच्या वातावरणामधून ह्या पाण्यामध्ये जाईल, तेव्हा ती हीट पॉझिटिव्ह घ्यायची आणि सिस्टीमची म्हणजे पाण्याची एनर्जी वाढते. हीट पॉझिटिव्ह घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा वातावरणामधून सिस्टीममध्ये हीट जाईल तेव्हा हीट पॉझिटिव्ह घ्यायची. याच्या उलट वेन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सिस्टीम टू इट्स एन्व्हायरमेंट, इट इज निगेटिव्ह. जेव्हा हीट ट्रान्सफर होईल सिस्टीमकडून सराउंडिंगकडे तेव्हा सिस्टीमची एनर्जी कमी कमी होत जाईल, कारण ती सिस्टीममधून बाहेर जाते. वी से दॅट सिस्टीम लुजेस एनर्जी. सिस्टीम एनर्जी लूज करणार आणि अशा वेळी एनर्जी ही निगेटिव्ह घ्यायची असते. म्हणजे सिस्टीमनी एनर्जी ॲब्झॉर्ब केली, सराउंडिंगकडून एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे एनर्जी ट्रान्सफर झाली तर पॉझिटिव्ह, आणि सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटकडे ट्रान्सफर झाली तर ती एनर्जी निगेटिव्ह घ्यायची असते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कन्सिडर 3 डिफरंट केसेस. इन फर्स्ट केस, system is having temperature Ts such that temperature of system Ts is less than temperature of environment. So in this case, heat will flow from environment to system
and heat energy or internal energy of system will increase, and in this case heat absorbed is taken as positive. Positive means heat energy Q is greater than 0. On the other hand, in second figure, temperature of this system is greater than temperature of environment. So in this case, as the temperature of system is greater than temperature of environment, heat will flow out. Heat will flow from system to surrounding, and internal energy of this system will decrease. In this case, we say that system loses energy, and therefore heat energy given by system to surrounding is taken as negative. Negative means less than 0. And in third example, the temperature of system and that of environment is same. Ts is equal to Te. Therefore there will be no exchange of heat energy either from system to surrounding or from surrounding to system. Therefore there will be no change in internal energy, and in this case heat energy given out or absorbed by system is 0. So here we write Q equal to 0. So always remember, when heat is given out it is negative, when heat is taken absorbed then it is taken as positive. Change in internal energy of a system. सिस्टीमची इंटरनल एनर्जी बदलते. जेव्हा इंटरनल एनर्जी बदलेल तेव्हा टेम्परेचर बदलेल. तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते आपण पाहिले. इंटरनल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. गॅसमध्ये पोटेन्शियल एनर्जी नसते, पण जी काय मॉलिक्यूलची एनर्जी असते मोशनमुळे म्हणा किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे, त्याला म्हणतात इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज्ड इन 2 डिफरंट वेज. इंटरनल एनर्जी आपल्याला सिस्टीमची 2 प्रकारे बदलता येते. नंबर 1 बाय हिटिंग अँड नंबर 2 बाय डुईंग वर्क ऑन इट. दोन्हीचे उदाहरणं मी तुम्हाला इथं देतो. अत्यंत सोपं आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. सपोज अ सिस्टीम और अ गॅस और अ लिक्विड इज टेकन इन अ सिलेंडर विच इज फिटेड विथ फ्रिक्शनलेस, मासलेस, मुव्हेबल पिस्टन. म्हणजे ह्या वेसलमध्ये किंवा सिलेंडरमध्ये आपण गॅस म्हणा किंवा लिक्विड किंवा समजा गॅस घेऊ, आपण गॅस घेतलेला आहे आणि सिस्टीम क्लोज द सिस्टीम आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यातली हीट बाहेर जाऊ शकते किंवा बाहेरची हीट आतमध्ये येऊ शकते, परंतु मॅटर बाहेर जात नाही किंवा बाहेरचं मॅटर आतमध्ये येत नाही. त्यामुळे ही क्लोज द सिस्टीम आहे. ओपन सिस्टीममध्ये काय होतं, हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होतं. ही क्लोज द सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये फक्त हीट एक्सचेंज होणार आहे, मॅटर नाही. आता समजा आपण याच्यावरती जर याला हीट सप्लाय केली तर काय होतं. सपोज दिस इज इनिशियल स्टेट ऑफ दिस थर्मोडायनॅमिक सिस्टीम हॅविंग इनिशियल टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सियस. नाव सपोज दिस गॅस इज हिटेड, देन दिस गॅस ॲब्झॉर्ब्स हीट एनर्जी ड्यू टू विच इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस, अँड in final state temperature of that system becomes 200 degree Celsius. Now when temperature, we know there are various thermodynamics parameters, thermodynamic variables like temperature, pressure, volume, etc. When any one of these changes, that means that thermodynamic system changes. ही thermodynamic system चेंज झाली म्हणजे स्टेट बदललेली आहे. सिस्टीम तेच आहे, त्याची स्टेट फक्त बदललेली आहे. टेम्परेचर वाढलेलं आहे. टेम्परेचर वाढलं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली. तर अशा प्रकारे इंटरनल एनर्जी आपण 2 प्रकारे बदलू शकतो सिस्टीमची. एक म्हणजे पहिला प्रकार हिटिंगचा. गॅसला हीट केलं तर आतली इंटरनल एनर्जी वाढते आणि टेम्परेचर वाढतं. हीट एनर्जी इज सप्लाय टू द गॅस. किंवा पाणी गरम केलं, त्याला हीट दिली, पाणी गरम होतं, टेम्परेचर वाढतं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढते. हा पहिला प्रकार झाला, हे आपल्याला माहीतच आहे. नाव सेकंड बाय डुईंग वर्क. हे कसं होतं, अगेन कन्सिडर gas taken in a cylinder and that cylinder is again fitted with frictionless, massless, movable piston. हे जे पिस्टन आहे याला वजन 0 आहे असं गृहीत धरायचं, फ्रिक्शन नाही. जेव्हा हे पिस्टन खाली वर सरकेल तेव्हा ह्या सिलेंडरच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ते जे पिस्टन आहे तिथं घर्षण होणार नाही आणि मुव्हेबल आहे म्हणजे खालीवर सरकू शकतं. याला आपण आता हीट देणार नाही. इनिशियल स्टेटमध्ये समजा त्याचं इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपल्याला याची इंटरनल एनर्जी चेंज करायची आहे, इन्क्रीज करायची आहे, म्हणजे टेम्परेचर वाढवायचं आहे. हीट तर द्यायची नाही. मग टेम्परेचर कसं वाढणार, तर त्याला एक मार्ग आहे, त्याला एक पर्याय आहे. हे पिस्टन तुम्हाला खाली सरकावं लागेल
म्हणजे कॉम्प्रेस करावं लागेल. गॅस इज कॉम्प्रेस्ड. So in this case work is done by this piston on the gas. That work is converted into heat energy, and due to that internal energy of this gas increases and hence its temperature increases. In its final state temperature of that gas, same system, now its temperature is 200 degrees Celsius. When temperature increases means internal energy increases. So we have changed the internal energy. How? Not by heating the gas but by doing work on this gas. That work is converted into heat, and due to which the internal energy of this gas increases and therefore temperature increases. So we can change internal energy of a gas in two different ways, by heating it or by doing work on it. म्हणजे दोन प्रकारे आपण इंटरनल एनर्जी वाढवू शकतो. एक म्हणजे त्याला हीट करायचं पहिल्या प्रकारामध्ये सांगितल्याप्रमाणे, इथं सांगितल्याप्रमाणे, किंवा त्याच्यावरती वर्क करायचं. आता वर्क करताना यामध्ये दोन प्रकारचं असतं पहा. वर्क डन ऑन द सिस्टीम. आधीचं जे आपण पाहिलं ते वर्क डन ऑन द सिस्टीम होतं, ज्याच्यामुळं वर्कचं हीटमध्ये कन्व्हर्जन होऊन हीट एनर्जी वाढते, इंटरनल एनर्जी वाढते आणि टेम्परेचर वाढते. त्याचा उलट एक प्रकार आपल्याला बघायचा आहे की वर्क डन बाय द गॅस, नॉट ऑन द गॅस. वर्क डन बाय द सिस्टीम. आधी आपण पाहिलं आहे वर्क डन ऑन द सिस्टीम. आता बघायचं आहे आपल्याला वर्क डन बाय द सिस्टीम. तर इथं काय होतं, आता समजा इनिशियली हा गॅस याचं व्हॉल्यूम कमी होतं. आता याचं व्हॉल्यूम जेव्हा आपण वाढवतो तेव्हा काय होतं, इनिशियल स्टेटमध्ये याचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस होतं. पण जेव्हा तुम्ही याचं एक्सपान्शन करता आणि त्या एक्सपान्शनसाठी बाहेरून काही हीट घेत नाही तुम्ही, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झालेलं आहे, म्हणजे बाहेरून हीट घेतली नाही किंवा आतली हीट बाहेर दिली नाही, तुम्ही एक्सपान्शन केलं. एक्सपान्शनसाठी वर्क करावं लागतं, वर्कसाठी हीट लागते. मग हीट मिळते कुठून, त्यासाठी एनर्जी मिळते कुठून, तर आतमध्ये जी इंटरनल एनर्जी असते त्यातलीच काही या वर्कसाठी वापरली जाते. मग आतली एनर्जी कमी होणार कारण ती वर्कसाठी वापरली. मग आतली एनर्जी कमी होणार म्हणजे इंटरनल एनर्जी कमी होणार म्हणजे टेम्परेचर कमी होणार. तर इथं बघा काय झालं आहे, इथं झालं आहे वर्क डन बाय गॅस. इथं झालं आहे वर्क डन बाय गॅस म्हणजे गॅसने वर्क केलेलं आहे आणि त्यामुळे गॅसची एनर्जी कमी झालेली आहे, इंटरनल एनर्जी. त्यामुळं आधी टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस होतं, ते आता टेम्परेचर उतरून 100 डिग्री सेल्सिअस झालं. टेम्परेचर कमी झालं कारण इंटरनल एनर्जी कमी झाली. कमी का झाली, कुठं गेली, तर वर्क केलं आहे गॅसनी त्यासाठी लागली. याच्या आधी होतं वर्क डन ऑन द गॅस, बाय गॅस नाही, ऑन गॅस होतं. त्यामुळे जे वर्क करावं लागलं होतं, जे वर्क केलं आहे ते केलेलं वर्क हीटमध्ये कन्व्हर्ट होऊन इंटरनल एनर्जी वाढली होती. तर अशा पद्धतीने वर्क डन ऑन द गॅस असू द्या किंवा वर्क डन बाय द गॅस असू द्या, तर वर्कचं हीटमध्ये किंवा हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्ट करता येतं. बोर्ड बुकमध्ये असा एक प्रश्न विचारलेला आहे बघा, तर ही बुक ओपन करून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल. वाय इज देअर अ चेंज इन एनर्जी ऑफ अ गॅस वेन इट्स व्हॉल्यूम चेंजेस. जेव्हा एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम आपण चेंज करतो तेव्हा त्याची एनर्जी चेंज का होते. व्हॉल्यूम कमी केलं तर इंटरनल एनर्जी वाढते आणि व्हॉल्यूम वाढवलं तर इंटरनल एनर्जी कमी होते. याचं कारण हेच आहे आपण जे पाहिलं ते. जेव्हा आता पहा या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत. इन फर्स्ट केस इनिशियल स्टेट, इनिशियल टेम्परेचर वॉज 100 डिग्री सेल्सिअस. This 100 degree Celsius will decide the internal energy. Internal energy depends on temperature, or you can say temperature depends on internal energy. Now when this gas is compressed adiabatically, then what happens? Work is done. That work is converted into heat energy, due to which internal energy increases and therefore temperature increases. That means when volume changes, the internal energy changes. In final state temperature is 200 degrees Celsius, internal energy is increased. So when volume is changed, we have to do work. That work is converted into heat and therefore internal energy increases. On the other hand, when there is expansion, then work is done by the gas. Energy is required for that work. That energy is taken from internal energy, therefore internal energy decreases, and hence if initial temperature was 200 degrees Celsius, final temperature decreases and becomes 100 degrees Celsius. Here work is done by the gas. Initially it was work done on the gas. Remember this difference, this is very important. Here it is work done on gas,
Here it is work done by gas. Therefore, temperature decreases and internal energy decreases. So remember, whenever there is a change in energy of a gas, that is because of change in volume. जेव्हा जेव्हा एनर्जी बदलते इंटरनल एनर्जी, तेव्हा ती व्हॉल्यूममध्ये, म्हणजे प्रत्येक वेळी व्हॉल्यूममुळे नाही, हीटमुळे पण होते. पण प्रश्न असा आहे की व्हॉल्यूम जेव्हा बदलतं तेव्हा एनर्जी का बदलते, तर व्हॉल्यूम बदलतं तेव्हा वर्क होतं आणि त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी बदलत असते. तर लक्षात घ्या की वर्कचं हीटमध्ये आणि हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन करता येतं. याचे बरेचसे उदाहरणं आहेत. ड्युरिंग द मिडल ऑफ 19th century, James Joule showed that a mechanical work done and heat produced while doing the work are equivalent. आणि जेम्स जूल या शास्त्रज्ञाने हेच दाखवलेलं आहे की वर्क आणि हीट इक्विव्हॅलंट आहेत. जेव्हा वर्क होतं तेव्हा हीट, आपण जेव्हा एकमेकांवरती हात घासतो तेव्हा आपण वर्क करत असतो, हात गरम होतात म्हणजे हीट तयार होते. किंवा मोटरसायकल चालते म्हणजे काय, हीट लागते त्याला, हीट इंजिन असतं ते, त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोलचं इग्निशन होतं, त्याच्यातून हीट तयार होते. त्या हीटमुळे ते इंजिन चालतं, इंजिनचे इनर पार्ट्स त्यांना एनर्जी मिळते आणि त्याच्यामुळे ते इंजिन काम करून मोटरसायकल चालू शकते. तर हीट आणि वर्क हे एकच आहे, हे जूलनी 19th centuryच्या मिडलला दाखवून दिलेलं आहे. इथं पहा एक उदाहरण घ्या की आपण समजा माचीस घेतली, स्टिक घेतली आपण, मॅच स्टिक, आणि ती मॅच बॉक्सवरती आपण घासली, आपण वर्क करतो. हे केलेलं वर्क हीटमध्ये कन्व्हर्जन होतं. बघा कशा पद्धतीने जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा हीट तयार होते. हे याचं एक उदाहरण आहे. तर यामध्ये काय म्हटलंय पहा, दिस इक्विबॅलन्स इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणजे जूलने दाखवून दिलं की वर्क आणि हीट वेगळे नाहीत. त्यामुळंच आपण म्हणतो की जेव्हा आपण एक्झरसाइज करतो, व्यायाम करतो, तेव्हा आपण वर्क करत असतो आणि आपण म्हणतो एवढ्या कॅलरीज आपण जाळल्या, कारण कॅलरी हे हीटचं युनिट आहे. तर वर्क आणि हीट हे इक्विव्हॅलंट आहे, वेगळे नाही, हे जूलने सांगितलं. द रिलेशन बिटवीन मेकॅनिकल वर्क अँड द करस्पॉन्डिंग हीट प्रोड्यूस्ड H इज W=J/H. समजा तुम्ही व्यायाम केला, एक्झरसाइज केला म्हणजे वर्क केलं, तर तुम्ही किती एनर्जी खर्च केली, किती हीट तुम्ही खर्च केली. किंवा तुम्ही हीटपासून वर्क केलं, समजा पेट्रोलमध्ये किंवा पेट्रोल इंजिन किंवा डिझेल इंजिनमध्ये पेट्रोलचं ज्वलन झालं आणि त्याच्यापासून हीट, समजा 100 कॅलरी हीट आपण तयार केली तिथं, तर त्याच्यापासून किती वर्कआउट आपल्याला मिळेल, W काढता येतं. हे रिलेशन आहे वर्क आणि हीटमधलं, ते जेम्स जूलने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे हा कॉन्स्टंट असतो त्याला म्हणतात मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. This relation between mechanical work and corresponding heat produced H is given by W=J/H, where J is a constant called as mechanical equivalent of heat. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटरनल एनर्जी, वर्क आणि हीटबद्दल बघितलेलं आहे. थँक्यू. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काही लॉज घेणार आहोत थर्मोडायनॅमिक्सचे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वगैरे. थँक्यू.